हॅलो एव्हरीवन. आजच्या पार्टमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट म्हणजेच महत्त्वपूर्ण, फिगर म्हणजे अंक, महत्त्वपूर्ण अंक. आता एक्सपेरिमेंट करताना जेव्हा आपण मेजरमेंट करतो तेव्हा ही सिग्निफिकंट फिगर अत्यंत महत्त्वाची आहे. सिग्निफिकंट फिगर काय आहे ते आपण एक्झाम्पलवरून अभ्यासणार आहोत. नाऊ सिग्निफिकंट फिगर डिपेंड्स अपॉन द ॲक्युरेसी ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. म्हणजेच सिग्निफिकंट फिगर आपण जे इन्स्ट्रुमेंट एक्सपेरिमेंटसाठी वापरतो त्याच्या ॲक्युरेसीवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, इफ वी मेजर द लेंथ ऑफ ए मेटल रॉड यूजिंग अ मीटर स्केल, म्हणजे मीटर स्केलच्या सहाय्याने आपण मेटल रॉडची लेंथ मोजली ज्याचा लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर आहे. आता यासाठी आपण 3 ऑब्झर्वेशन घेतले. लेंथ ऑफ द मेटल रॉड, सपोज दॅट इज L1. याच्यासाठी आपण 3 ऑब्झर्वेशन घेतले. पहिल्यांदा आली 15.4, सेकंड टाईम L2 दॅट इज ऑल्सो 15.4 आणि L3 आली 15.5 सेंटीमीटर. हिअर दॅट इज इन सेंटीमीटर. आता एक्झॅक्ट लेंथ काढण्यासाठी आपल्याला ह्या तिघांचा काय काढावा लागेल? ॲव्हरेज काढावा लागेल, म्हणजेच मीन काढावा लागेल. अँड देअरफॉर हिअर L मीन इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस L3 डिवायडेड बाय 3. मग ह्या तिघांची बेरीज भागिले 3, 15.4 प्लस 15.4 प्लस 15.5 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू. आता ह्यांची बेरीज करा. ती मिळाली 46.3 डिवायडेड बाय 3 दॅट इज इक्वल टू 3ने याला डिवाइड करा. 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9, 15.43 सेंटीमीटर ही आपल्याला लेंथ मिळाली. हा ॲव्हरेज आपल्याला मेटल रॉडच्या लेंथचा मिळाला. म्हणजेच यामध्ये वी आर सर्टन अबाउट दिस डिजिट 1 and 5 बट वी आर नॉट सर्टन अबाउट दिस लास्ट 2 डिजिट. म्हणजेच आपल्याला ह्या 2 अंकांची सर्टन्टी आहे, पण आपण ह्या 2 फिगरबद्दल सर्टन्टी दाखवू शकत नाही. We are not certain about the last 2 digit, and therefore the number of the digit in a measurement about which we are certain plus 1 additional digit, that is the first one. म्हणजेच the number of the digit in a measurement म्हणजे मेजरमेंटमधील ह्या ज्या 2 पहिल्या डिजिट आहे we are certain about that plus 1 additional digit, म्हणजेच प्लस 1 म्हणजे हा पुढचा डिजिट 4 plus 1 additional digit, the first one about which we are not certain is known as significant figure. ह्या पहिल्या 2 फिगर सर्टन आहे, परंतु प्लस 1 ॲडिशनल म्हणजेच ही पुढची एक फिगर वी आर नॉट सर्टन अबाउट दॅट. पण ह्या 2 फिगर आणि पुढची एक ही जी फिगर आहे दॅट इज द सिग्निफिकंट फिगर. अँड देअरफॉर हिअर इन दिस केस that the significant figure are or significant digit are 1, 5 and 4. म्हणजेच ह्या रॉडच्या लेंथमध्ये 1, 5, 4 ह्या काय आहेत? सिग्निफिकंट फिगर आहेत. आणि म्हणून अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ सिग्निफिकंट फिगर द नंबर ऑफ डिजिट इन अ मेजरमेंट अबाउट विच वी आर सर्टन प्लस 1 ॲडिशनल डिजिट, that is the first one about
about which we are not certain is known as significant figure. आणि म्हणून ह्यामध्ये अकॉर्डिंग टू डेफिनेशन ह्या पहिल्या दोन ज्या आहेत, वी आर सर्टन अबाउट दॅट बट वी आर नॉट सर्टन अबाउट दिस फोर, अँड देअरफॉर हिअर दॅट इज द फर्स्ट टू नंबर अँड ॲडिशनल फर्स्ट वन, दॅट इज वी आर नॉट सर्टन, दॅट इज नोन ॲज सिग्निफिकंट फिगर. आता सिग्निफिकंट फिगर एक्सपेरिमेंटमध्ये जर लार्जर नंबर म्हणजे मोठी संख्या जर मिळाली, देन द ग्रेटर इज द ॲक्युरेसी ऑफ द मेजरमेंट. तर मेजरमेंटमध्ये अचूकता असते, मापनात अचूकता असते. इफ वन युजेस द इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन्क्रीजेस. म्हणजेच ज्या इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट स्मॉल आहे, फॉर एक्झाम्पल मायक्रोमीटर इन्स्ट्रुमेंट आहे. मायक्रोमीटर वायरची डायमीटर काढायचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, किंवा प्लेटची जर थिकनेस मोजायची असेल ते मोजण्यासाठीचं इन्स्ट्रुमेंट आहे मायक्रोमीटर. मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट 0.001 सेंटीमीटर आहे आणि म्हणून हा खूप स्मॉल आहे. आणि म्हणून ह्या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटने जर आपण थिकनेस किंवा डायमीटर वायरची मेजर केली तर त्यामध्ये ॲक्युरेसी जास्त असते. आणि म्हणून हिअर ऑल्सो इन व्हर्नियर कॅलिपर, लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर कॅलिपर इज 0.01 सेंटीमीटर. ग्लास सिलेंडरचा जर आपल्याला डायमीटर काढायचा असेल किंवा मेटल बॉबचा डायमीटर आपल्याला काढायचा असेल तर व्हर्नियर कॅलिपरच्या साहाय्याने मेजर केलं जातं. आणि म्हणून याचा लिस्ट काउंटही स्मॉल आहे, 0.01 सेंटीमीटर, म्हणून याची ॲक्युरेसीही जास्त आहे. अँड देअरफॉर इफ दॅट द वन युजेस इन्स्ट्रुमेंट ऑफ स्मॉलर लिस्ट काउंट, द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट इन्क्रीजेस. पुढचा पॉईंट अभ्यासणार आपण, रूल्स फॉर डिटरमायनिंग सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर काढायचे काही नियम आहेत. पहिला आहे ऑल द नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजे सगळे नॉन झिरो डिजिट जे आहेत संख्येमध्ये ते सिग्निफिकंट असतात. फॉर एक्झाम्पल, इफ द व्हॉल्यूम ऑफ एन ऑब्जेक्ट 178.43 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे एका ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम दिलेलं आहे 178.43 सेंटीमीटर क्यूब. इन दिस नंबर देअर आर 5 सिग्निफिकंट फिगर. या संख्येमध्ये यामध्ये एकही झिरो डिजिट नाही आणि म्हणून या संख्येमध्ये 5 नॉन झिरो डिजिट आहेत, म्हणून हे 5 काय झाल्यात सिग्निफिकंट फिगर. देअरफॉर दिस नंबर हॅज 1, 7, 8, 4 and 3 that are the significant figure. Now next rule is all the zeros between two non-zero digit are significant. म्हणजेच जर दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर संख्या झिरो असेल तर ती सिग्निफिकंट फिगर असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हिअर एम इज इक्वल टू 165.02 ग्रॅम. दिस नंबर हॅज 5 सिग्निफिकंट फिगर. हा झिरो जो आहे नॉन झिरो संख्येच्या मध्ये आहे आणि म्हणून हा सिग्निफिकंट आहे, म्हणून हा सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर केला जाईल. म्हणून ह्या नंबरला 5 सिग्निफिकंट फिगर आहेत. फॉर एक्झाम्पल वी कॅन टेक हिअर 90.02. आता हे झिरो ह्या दोनच नॉन झिरो संख्येच्या मध्ये आहेत आणि म्हणून या संख्येमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 4. लाईक दॅट हिअर ऑल द झिरोज बिटवीन द टू नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. म्हणजे दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो असतील तर ते काय, ती फिगर काय असते? सिग्निफिकंट फिगर असते. आणि म्हणून या संख्येमध्ये 5 सिग्निफिकंट फिगर आहे, तर या एक्झाम्पलमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. पुढचा रूल आहे इफ द नंबर इज लेस दॅन 1, द झिरोज ऑर झिरोज ऑन द राईट ऑफ द डेसिमल पॉईंट अँड टू द लेफ्ट ऑफ द डेसिमल फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. म्हणजेच नंबर लेस दॅन 1 एकापेक्षा लहान संख्या असेल, द झिरो ऑर द झिरोज ऑन द राईट हँड साईड. आता राईट हँड साईडला
ऑफ द डेसिमल पॉईंट, डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला, डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडला हे 2 झिरो आहेत. अँड टू द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट, लेफ्टला ह्या डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला 1 झिरो आहे आणि राईटला 2 झिरो आहे. दॅट आर नॉट सिग्निफिकंट, म्हणजेच हे झिरो सिग्निफिकंट नाही. अँड देअरफॉर द अंडरलाईन झिरोज आर नॉट सिग्निफिकंट, म्हणून हे झिरो जे दिले आहे हे सिग्निफिकंट नाही. आणि म्हणून गिव्हन नंबर हॅज 4 सिग्निफिकंट डिजिट, म्हणून दिलेल्या संख्येमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. दॅट इज 1, 4, 0 अँड 5. म्हणजे संख्या एकापेक्षा लहान असेल तर डेसिमल पॉईंटच्या राईट हँड साईडचे झिरोज किंवा डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडचे झिरोज सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्सिडर करायचे नाहीत. तर राहिलेल्या ज्या फिगर आहेत झिरो नंतरच्या दॅट आर सिग्निफिकंट, आणि म्हणून यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. 5वा नियम आहे द झिरो ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर आर सिग्निफिकंट. म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल अशी संख्या असेल 1.500 और 0.01500. आता या 5 नंतर झिरो आहे 1.500, म्हणजे 5 नंतर झिरो आहे ही संख्या, आणि म्हणून ही संख्या यामध्ये ही सिग्निफिकंट फिगर आहे. दॅट इज दिस नंबर हॅज 4 सिग्निफिकंट फिगर और हिअर दॅट 0.01500. आता ही एकापेक्षा लहान आहे. वरच्या नियमानुसार तुम्हाला वाटेल ही एकापेक्षा लहान आहे आणि याच्या राईट हँड आणि लेफ्ट हँड साईडलाही झिरो आहे, परंतु हे पुढचे झिरो काउंट करायचे नाहीत. सिग्निफिकंट फिगर अशा प्रकारच्या संख्येची काढताना पुढचे झिरो जे आहे ते काउंट करायचे नाही. तर 5 नंतर 2 झिरो आहेत, हे सिग्निफिकंट आहे, आणि म्हणून या संख्येमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. या 5 नंतरचे हे झिरो हे सिग्निफिकंट धरले जातील, आणि म्हणून या संख्येमध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. अँड देअरफॉर 5th रूल इज दॅट द झिरो ऑन द राईट हँड साईड ऑफ द लास्ट नॉन झिरो नंबर, म्हणजेच राईट हँड साईडला नॉन झिरो नंबरच्या राईट हँड साईडला जर झिरो असेल देन दॅट फिगर आर सिग्निफिकंट. म्हणून यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर काउंट केले जातील? 4. बट इफ नंबर इज 125 मीटर और हिअर दॅट इज द 12,500 सेंटीमीटर और हिअर दॅट इज द 1,25,000 mm. इट हॅज ओनली 3 सिग्निफिकंट फिगर. पण जर संख्या अशी असेल या पद्धतीने, यामध्ये 125, यामध्ये 12,500 आणि यामध्ये 1,25,000, यामध्ये हे जे झिरो आहे दॅट आर नॉट सिग्निफिकंट. And therefore here this number has or these number have only 3 significant figure. And therefore there are 5 rules for determining significant figure. Last point is order of magnitude. शेवटचा पॉईंट आहे that is here definition of order of magnitude is the magnitude of any physical quantity can be expressed as a into 10 raised to n, where a is number such that lies between 0.5 and 5 and n is an integer called order of magnitude. आता ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडमध्ये म्हणजेच आपल्याला एक्सपेरिमेंट करत असताना किंवा एखाद्या मेजरमेंटचं मापन लिहित असताना आपल्याला खूप मोठी संख्या कधीकधी मिळते किंवा खूप लहान संख्या मिळते. मग अशा वेळेस ह्या ज्या संख्या आहेत ह्या 10च्या पॉवरमध्ये लिहिल्या जातात. पण 10च्या पॉवरमध्ये लिहिताना कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे? तर ती क्वांटिटी दॅट इज हिअर कॅन बी एक्सप्रेस ॲज a मल्टिप्लाय बाय 10 raised to n. ही जी a म्हणजे संख्या आहे त्यामधली ही कशाच्यामध्ये पाहिजे? 0.5 आणि 5च्या मध्ये पाहिजे, आणि उरलेले डिजिट 10च्या पॉवरमध्ये म्हणजेच आपल्याला इथे लिहावे लागतात. वेअर n इज ॲन इंटिजर दॅट इज कॉल्ड ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. फॉर एक्झाम्पल रेडियस ऑफ अर्थ 6,400 किलोमीटर. रेडियस ऑफ अर्थ आहे ही किलोमीटरमध्ये दिलेली आहे.
आता ही जर मीटरमध्ये कन्व्हर्ट केली तर याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर दॅट इज इक्वल टू 6400 मल्टिप्लाय बाय 1000. मग अशा वेळेस 6000 या संख्येवर एवढे नंबर ऑफ झिरोज येतील आणि म्हणून प्रत्येक वेळी हे अशा पद्धतीने संख्या लिहिताना अवघड होतं. म्हणून वी आर कन्व्हर्टेड इंटू धिस नंबर ए इंटू 10⁻n. म्हणजेच आपल्याला ह्या प्रकारे ही संख्या कन्व्हर्ट करायची आहे. पण ए कशामध्ये लिहायच पाहिजे? 0.5 आणि 5. आणि म्हणून 0.5 to 5मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला हे 10च्या पॉवरमध्ये कन्व्हर्ट करायचे. मग तेवढे डिजिट जे आहे ते आपल्याला सरकवावे लागतील. दॅट मीन्स हिअर 1 2 3 4 5 6 7 म्हणजेच 0.64 इंटू 10⁻7 मीटर. म्हणजे 7 डिजिट जे आहे आपण डेसिमल पॉईंट दिला, 7 डिजिट सरकवला आणि म्हणून 10ची पॉवर किती झाली? 7. आणि म्हणून आपल्याला जर लेफ्ट हँड साईडला जर आपल्याला डेसिमल सरकवायचा असेल तर 10ची पॉवर पॉझिटिव्ह. लक्षात घ्या, लेफ्ट हँड साईडला सरकवायचा असेल तर 10ची पॉवर होते पॉझिटिव्ह. अँड देअरफॉर आपण 7 डिजिट सरकवला म्हणून 10ची पॉवर 7. अँड देअरफॉर हिअर दॅट द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इज हिअर 7. म्हणून ह्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय झाली? 7. आता एची हिची कंडिशन आहे लाईज बिटवीन 0.5 अँड 5. आता इथे ए काय आहे? इथे 0.64 म्हणजे 0.6 हा 0.5 आणि 5च्या मध्ये आहे. जर मी 6 डिजिट सरकवला असता तर हा डिजिट 6.4 इंटू 10⁻6 आला असतं. देअरफॉर हिअर ही जी संख्या आहे 6.4 ही 0.5 आणि 5च्या मध्ये येत नाही आणि म्हणून एक डिजिट आपल्याला पुन्हा सरकवावा लागतो. आणि म्हणून इथे आपण 0.64 म्हणजेच एक डिजिट अजून सरकवला, मग 0.6 आपला दॅट इज लाईज बिटवीन 0.5 अँड 5. देअरफॉर दॅट इज मल्टिप्लाय बाय 10⁻7 मीटर. म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढत असताना आपल्याला ही कंडिशन लक्षात ठेवावी लागेल. दॅट इज ए इंटू 10⁻n. दॅट मीन्स ए लाईज बिटवीन 0.5 अँड 5. अँड देअरफॉर हिअर दॅट इज द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. आणि म्हणून ह्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड झाली 7. त्या संख्येची ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय लिहिणार? जी 10ची पॉवर येते ती पॉवर इथे लिहिणार. अँड दॅट इज हिअर 7. दुसरं एक्झाम्पल पाहणार आपण. ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड. हिअर मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवरचा जो चार्ज आहे तो असतो 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. आणि म्हणून 1.6 ही 1.6 हा नंबर कंडिशन आपण पाहायची दॅट इज लाईज बिटवीन 0.5 अँड 5. आणि म्हणून हिअर दॅट इज द 1.6 इंटू 10⁻⁻19. ह्यामध्ये ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय झाली? -19. देअरफॉर ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ धिस नंबर इज -19. अँड द सिग्निफिकंट फिगर. यामध्ये आता सिग्निफिकंट फिगर जर काढायला सांगितली तर नंबर ऑफ डिजिट हाऊ मेनी? 2. अँड देअरफॉर सिग्निफिकंट फिगर आर 2. नेक्स्ट एक्झाम्पल. स्पीड ऑफ लाईट इन एअर. स्पीड ऑफ लाईट इन एअर इज यू नो दॅट 3 इंटू 10⁻8 मीटर पर सेकंद. आता 3 ह्या कंडिशननुसार 0.5 आणि 5च्या मध्ये आहे आणि म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड म्हणजे 10ची पॉवर दॅट इज हिअर 8. अजून एक एक्झाम्पल आपण अभ्यासणार. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻31 kg. हे मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता आपल्या ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूडच्या डेफिनेशननुसार 9.1 0.5 आणि 5च्या मध्ये नाही. म्हणून हा 0.5 आणि 5च्या मध्ये जर आणायचा असेल तर आपल्याला एक डेसिमल लेफ्ट हँड साईडला सरकवावा लागेल. मग लेफ्ट हँड साईडला सरकवताना 10ची जी पॉवर आहे ती काय होते? पॉझिटिव्ह. एक डिजिट सरकवला म्हणून 10⁻1 इंटू हा राहिलेला 10⁻31.
दॅट इज इक्वल टू 0.91 10 पॉवर 1 10⁻⁻31. ह्या दोघांची काय होईल? सबस्ट्रॅक्शन, कारण हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह, म्हणून दोघांची सबस्ट्रॅक्शन -30 kg. आणि म्हणून यामध्ये ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय झाली? ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड या संख्येची काय झाली? -30. मग याप्रमाणे आपल्याला 10ची पॉवर जर ह्या कंडिशनमध्ये जर येत नसेल तर डेसिमल पॉईंट त्यानुसार देऊन 10ची पॉवर कन्व्हर्ट करायची आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढता येते. सिग्निफिकंट फिगरवर आधारित आपण एक एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. द डायमीटर ऑफ ए स्पियर इज 2.14 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. आता इथे डायमीटर ऑफ स्पियर दिलेला आहे आणि म्हणून गिव्हनमध्ये आपण डायमीटर लिहून घेणार. D इज इक्वल टू 2.14 सेंटीमीटर. रेडियस त्याची काढून घेणार, दॅट इज D/2 इज इक्वल टू R, दॅट इज इक्वल टू 2.14 डिवायडेड बाय 2, दॅट इज इक्वल टू रेडियस मिळेल आपल्याला 1.07 सेंटीमीटर. आता आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर फॉर्म्युला आपल्याला माहिती व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा, दॅट इज हिअर व्हॉल्यूम ऑफ स्पियर टू फाइंड, इथे टू फाइंड लिहा, टू फाइंड व्हॉल्यूम ऑफ स्पियर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर, म्हणजे सिग्निफिकंट फिगर त्याच्या करेक्ट नंबर आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर हिअर फॉर्म्युला वर लिहिला आहे आपण फॉर्म्युला, दॅट इज द व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 πr³, 4/3 πr³, दॅट इज इक्वल टू 4/3. पायची व्हॅल्यू 3.14 घेऊ नका, 3.142 इंटू 1.07 ब्रॅकेट रेस टू 3, R⁻³ आहे. आणि म्हणून आता या 3.142ला या 3ने डिवाईड करून घेऊ. 4 इंटू 3 1 जा 3, 0, पुन्हा 1, लाईक दॅट. हिअर आपल्याला ह्या संख्या मिळतील 1.047333 लाईक दॅट. मल्टिप्लाय बाय 1.07 याचा क्यूब, दॅट इज इक्वल टू. आता ह्याचा क्यूब करून आणि मल्टिप्लिकेशन करून आलेलं जे ॲन्सर आहे हिअर 5.1321134 सेंटीमीटर क्यूब. हा व्हॉल्यूम ऑफ स्पियर मिळाला. मल्टिप्लिकेशन करून हा व्हॉल्यूम ऑफ स्पियर मिळाला. हिअर आपल्याला सिग्निफिकंट फिगर लिहायची आहे, या संख्येमधली सिग्निफिकंट फिगर लिहायची आहे. आणि म्हणून ही सिग्निफिकंट फिगर अप टू दिस, दॅट इज 5.13 सेंटीमीटर क्यूब. These 3 figure are or 3 digit are significant. आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ स्पियर सिग्निफिकंट फिगरमध्ये याचा आन्सर काय येईल? 5.13 व्हॉल्यूम ऑफ स्पियर. एक्सरसाइजमधलं आणखी एक एक्झाम्पल आपण अभ्यासणार. Your nuclear radius R has a dependence on the mass number A. न्यूक्लिअर रेडियस दिलेली आहे आपल्याला ॲज R इज इक्वल टू, गिवनमध्ये ही R लिहून घेणार 1.3 इंटू 10⁻⁻16. मास नंबर A⁻⁻1/3 मीटर. फॉर ए न्यूक्लियस ऑफ मास नंबर A इज इक्वल टू 125. ऑप्टेन द ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड ऑफ R एक्सप्रेस इन मीटर.
ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड इथे काढायला लावलेली आहे. आणि म्हणून गिवनमध्ये आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁻16 मल्टिप्लाय काय आहे a⁻⁴ हे दिलेलं आहे. एक्झाम्पलमध्ये मास नंबर आपल्याला न्यूक्लियसचा दिला आहे ए इज इक्वल टू 125 आणि ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपल्याला काढायची आहे. मग ही एची व्हॅल्यू आपण ह्या आरच्या व्हॅल्यूमध्ये टाकणार. देअरफॉर आर इज इक्वल टू 1.3 इंटू 10⁻⁻16 मल्टिप्लाय बाय दिस ए इज वॉट 125 ब्रॅकेट रेज टू 1/3. म्हणजेच 125चा आपल्याला थर्ड रूट काढायचा आहे. थर्ड रूट म्हणजेच 125 कशाचा क्यूब आहे 5चा क्यूब आहे. म्हणजेच 125चं थर्ड रूट काय येईल 5. देअरफॉर 1.3 इंटू 10⁻⁻16 मल्टिप्लाय बाय 5. 125चं थर्ड रूट म्हणजेच तिसरं मूळ 125चं तिसरं मूळ घनमूळ म्हणजेच घनमूळ दॅट इज काय 5. म्हणून आरची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळेल 5ने 1.3ला मल्टिप्लाय करा. 5 3 जा 15 5 1 जा 5 आणि कॅरी 1 दॅट इज 6.5 इंटू 10⁻⁻16 हिअर दॅट इज इन मीटर. आता आपल्याला इथे ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काढायचं आहे. पण आपली ही 6.5 आपल्या कंडिशननुसार 0.5 आणि 5च्या मध्ये नाही. म्हणून आपल्याला ही कन्व्हर्ट करून घ्यायची. म्हणजेच एक डेसिमल लेफ्ट हँड साईडला सरकवायचा. काय होईल लेफ्ट हँड साईडला सरकवला एक डिजिट म्हणजे 10ची पॉवर काय येईल पॉझिटिव्ह 10⁻1 इंटू 10⁻⁻16. देअरफॉर 0.65 10⁻⁻16 सबस्ट्रॅक्शन आहे म्हणजेच 10⁻⁻15 मीटर. आता हा 0.65 0.5 आणि 5च्या मध्ये आहे का तर आहे. आणि म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड काय झाली -15. म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड -15. Therefore here that is the order of magnitude of given number. अशा प्रकारे आपण ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आणि सिग्निफिकंट फिगरचा आज अभ्यास केला.